झालं असेल असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयाची निद्रेत छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, ते म्हणते राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ. आजही लिहिलेल्या संविधानावरती आपल्या देशाची व्यवस्था चालते, ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना वंदन करून, त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. प्रतिपचंद्र लेखे वर्धे विष्णू विधवनिदा शहासुनो शिवशी सामुदा भद्राय राजते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येड्या गेले. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तर हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारी खणखणाटीनं, घोड्यांचा टापा आणि शाही डफा, आणि जो इतिहास घडवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुद्रा त्या रयतेच्या राजाला, अहो मुद्रा त्या छत्रपती शिवाजी राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग सागर सन्मान म्हणजे त्याचा उभा सन्मान, तो त्या सूर्याची स्थान, मराठी म्हणाचा दगदगता अभिमान, काळी जे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, देवाला जसं ते पहिलं स्थान. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रानुशास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, श्रीमंत योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंड्याच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंड्याच्या धाकावर व तिथल्याच माणसानं वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंड्याच्या धाकाशिवाय तिथल्याच वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारे मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं, पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं, आणि लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं. कष्टकरी, शेतकरी, दलित आणि 105 आत्मा बलिदानाच्याही, दिल्लीचाही तक्ता घाम फोडा, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या, माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो, वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूर दृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला. असाच एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो की एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊची. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहीमेवरून येत होते. तेथे बेलवाडी नावाचं गाव होतं, आणि तेथे एक छोटा किल्ला होता. तेथे मल्लमा देसाई नावाची ठाणेदार राहत होती. दादाजीला वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजी थोडा ठिका आणि सैन्य गोळा करू लागले, आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमाही जिद्दीत चिकेतीने त्याच्यावर प्रहार केला, आणि तेथे महाप्रभाव झाला. दादाजीला वाटलं एका बाईच्या हातून महाप्रभा होणे शक्य नाही, म्हणून दादाजी थोडा ठिके आणि सैन्य अजून गोळा करू लागले. परंतु मल्लमाने तिथे पराभव केला, आणि तेव्हा दादाजीने ठरवलं की आता मल्लमा देसाईला कैद करायचं आणि महाराजांपुढे उभे करायचे. मग तेव्हा मल्लमा देसाईला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या ताने बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला महाराजांच्या पुढे नेलं तेव्हा तिला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. म्हणून ती महाराजांपुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही. म्हणून तेव्हा महाराजांनी स्मित हास्य केले आणि चिटणीसला इशारा केला. तो चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर घेतलं आणि चमच्याने दूध पाजवलं आणि म्हणाले, जो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. कोणता अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीचं राज्य द्यायचं असतं. माझ्या राजाने त्या काळामध्ये बहिणीला राज्य परत केलं आणि त्याहून तिला बांगडी चोळी देऊन तिला घर सुखरूपणे पोहोच केलं. म्हणून नक्की असं म्हणावंसं वाटतं की जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. आज जी कोणी स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आदर करते तिला एवढंच सांगायचं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे.
अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे. अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे. दुबी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे. दुबी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे. झाले कित्येक वर्ष झाली. आता अलीकडच्या काळाचा प्रसंग सांगायचा. आता 780 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान आपल्या भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारलं. तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेले ताजमहल बघायचे की तुम्हाला सोन्याचं प्रतीक असलेले गोल्डन टेम्पल बघायचे म्हणले. तेव्हा त्या म्हणले मला सोन्याचं असलेलं प्रतीकही नको आणि गोल्डन टेम्पलचं ताजमहलही नको. तर ज्या देशात माझ्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड बघायचंय म्हणले मला. मग तेव्हा सर्व काही गार्ड सोबत ते रायगड बघायला निघाले. जेव्हा तुम्ही जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही जरी गेला तर जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुठून आला तर त्याला अभिमानाने सांगा. आलेल्या मरणाला जगायला शिकवणं, मरणाला लाजवलंही नाही. अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. जाता जाता एवढेच सांगेन की देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला. देवासाठी राहण्याकडे एक घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडा दिला. परंतु देवाकडेच देव माणूस मागितला तर तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. इंद्रजनी जंब पर बाळवसु हंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पैन पारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम धीराज है. हृदयात माऊली रहते ससावली गळदुष्ट राऊली शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुंजना कलयंत हा. संतास रक्षितो शत्रूंशी खंडितो भावंड भावना संपावितो. ऐसा युगे युगे सर्वर्ण संपदा माता पिता सुख शिव भूपतो. दावा मुद मंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जयसे मगराज है. तेज तम अंश पर कान जिमी कंस पर तो मिलिच बंस पर शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी